जसं की माझ्या हातामध्ये सिमेंटची बॅग आहे, याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन आहे 53 ग्रेडचं. ओके, आपण बघतो ओपीसी मध्ये कोणतं सिमेंट आहे, ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट आहे 53 ग्रेड. 33, 43 आणि 53 3 ग्रेड असतात. ओके, परत आपल्याला जर बघायचं असलं तर इथे इंडियन स्टँडर्ड मेन्शन असतं, इंडियन स्टँडर्ड 269 क्लिअरली मेन्शन आहे. कुठलंही सिमेंट जे आपण म्हणतो स्टोरेज ऑफ सिमेंट नंतर कुठलंही सिमेंट 3 महिन्यामध्ये ते वापरायचं असतं, बिकॉज विथ द स्टोरेज ऑफ टाइम सिमेंट डिक्रीजेस इट्स स्ट्रेंथ. सो इथे क्लिअरली मेन्शन असतं डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. ओके, आता एक फॉर्मॅट आहे तरी मी तुम्हाला सांगतो. पहिले इथे लिहून असतं प्राइस ऑफ द सिमेंट, त्याच्यानंतर असतो डे फॉर्मॅट 02, 03, 04, 05 तो डे आहे. त्याच्यानंतर असतो 20, 25 दॅट इज वीक फॉर्मॅट, 25व्या हप्त्यातलं हे सिमेंट आहे. त्यानंतर असतो महिना, ओके कोणत्या महिन्यातलं हे सिमेंट आहे. त्यानंतर असतं वर्षाचा फॉर्मॅट 20, 21 आणि लास्टली असतं पर्सेंटेज ऑफ फ्लाय ऍश, कोणत्या सिमेंटमध्ये फ्लाय ऍश आहे. आता ओपीसी मध्ये फ्लाय ऍश नसतं, पण पोर्टलँड कुदला सिमेंट मध्ये फ्लाय ऍश असतं, त्यामुळे इथे फ्लाय ऍशचं देखील पर्सेंटेज इन्क्लूड केलं.